जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या, विशिष्ट मांडलेले, कमी कालावधीत लोकप्रिय झालेले। आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। बरोबर टायमिंग नुसार दौरा आहे। दौरा दौरा जे लिहिलं ते आता चालू आहे। चला यार जे लिहिलं त्या टायमिंग नुसार चालू आहे। नक्की नाही सगळं दिलं मेसेज। हे चला यार ओके चलो भाई ये आपला हार सत्कार सत्कार चरण सत्कार हार घेतात मंत्र्यांना भेटण्याची रेस्ट हाऊसला पण तुम्ही थांबले होते 1.5 तासापर्यंत। कार्यकर्ते रेस्ट हाऊसला उभे आहेत सगळे। बराच वेळ झाला, मी फक्त साहेबांना घ्यायला आलोय, बाकी दुसरं काही नाही। काय म्हणले, काय गैरसमज असेल झाला, संपला तो विषय। साहेब आले, विषय संपला। कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली असं दिसतं। हा, कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली, काय बाकी दुसरा विषय नाही। पण शिवसैनिकांची अशी नाही गैरसमजातून काहीतरी होत असतं, बाकी काय नाही। साहेबांची वाट बघतायत, बाकी कुठं काही झालेलं नाही। आज सन्माननीय भरतशेठ गोगावले यांचा गेल्या 2 दिवसाखाली नियोजित दौरा ठरला। त्याप्रमाणे दौरा अतिशय नियोजित सुव्यवस्थितरित्या चालू होता आणि या ठिकाणी नागरिक हे शिवसेना भवन येथे त्यांच्या अडीअडचणी घेऊन सन्माननीय मंत्री महोदय यांना भेटायला आले होते। याच वेळेस बाजार समिती निवडणुकीच्या धर्तीवरती दोन्ही आमदार सुभाष बापू देशमुख आणि विजय मालक देशमुख हे देखील येऊन सन्माननीय पालकमंत्री यांची भेट घेतली आणि यानंतरचा पुढील दौरा हा प्रशासकीय जे आपली नियोजन भवन बैठक त्या ठिकाणी ठेवलेली आहे, त्या ठिकाणी भरतशेठ हे तिथून पुढे जाणार होते। टाइमशीर व्यवस्थितरित्या हा दौरा हा चालू असताना काही समाजातून, काही पक्षातून ज्यांची हकालपट्टी झाली आहे, ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, ज्यांनी महायुतीशी गद्दारी केली, अशा लोकांनी या ठिकाणी 10 ते 15 जण टोळके आले आणि त्यांनी भरतशेठ समोरच अरेरावीची भाषा त्यांनी सुरुवात केली आणि एक प्रकारचं चांगल्या दौऱ्याला नागरिक या ठिकाणी हजारो उपस्थित होते, त्यांचे प्रश्न हे भरतशेठ सोडवत होते। अशा टायमाला एक मीडियाच्या समोर किंवा एक जनतेसमोर एक चुकीचा मेसेज जावा आणि हे दौरा या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न जे स्वतःला एक स्वयंघोषित पदाधिकारी म्हणून समजतात अशा लोकांनी केलेलं आहे। याबद्दल आम्ही त्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठांना आणि
पोलीस प्रशासनाला याबद्दल कळवलेलं आहे. कोण होते पदाधिकारी, माजी पदाधिकारी, काय नाव? जे माजी शहर प्रमुख आहेत, ज्यांना पक्षातून हकालपट्टी केलेली आहे, अशा आणि काही त्यांच्या सोबतच्या त्यांच्या जवळच्या टोळक्यांनी अशा पद्धतीचं हे वातावरण या ठिकाणी घडवून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनोज शेजवाल हे विधानसभेमध्ये आडम मास्तर असतील किंवा वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा दिला, यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे. ते सावंत समर्थक म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करतात आणि सावंतांनी या अगोदर एक कोकणातून येऊन एक मंत्री या ठिकाणी किंवा कोकणातून येऊन जर एखाद्याने पश्चिम महाराष्ट्रात आमच्या जिल्ह्यामध्ये ढवळाढवळ करू नये असं स्टेटमेंट तानाजी सावंतांनी आधी दिलं होतं आणि त्यांचे हस्तक आज भरतशेठ गोगावले आलेले असताना त्यामुळे जाणून बुजून या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या अंगावर देखील धावण्याचा प्रयत्न केला, तुमची गच्ची पकडण्याचा प्रयत्न केला असं देखील बोलत होते. काय नेमका प्रकार? नाही, त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. भरतशेठच्या बाजूलाच मी होतो, परंतु त्या ठिकाणी शिवीगाळ करण्याचा प्रयत्न, ढकलाढकली करण्याचा प्रयत्न, एकंदरीत पक्षाच्या शिस्त ज्यांना माहित नाही अशी लोक या ठिकाणी गोंधळ घालण्याचं जाणून बुजून सावंतांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या या ठिकाणी सावंत गटाचं काम करणाऱ्या लोकांनी हे केलेलं आहे.